नमस्कार मंडळी. समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये मी संजाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओमध्ये भेटीसाठी आलेले आहेत संतोष वंजारी सर. गेली 28 वर्ष महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांचं कार्य भरीव आहे. या 28 वर्षांचा प्रवास नक्कीच संघर्षमय आणि चढउतारांचा असणार आहे. त्या प्रवासाबद्दल आपण अधिक जाणून घेऊया संतोष सरांकडनं. नमस्कार संतोष सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, तुमचा प्रवास जाणून घेण्यापूर्वी एक गोष्ट मला तुम्हाला विचारावीशी वाटते की आपल्या कार्यक्षेत्राची पाळंमुळं ही बऱ्याच वेळा आपल्या बालपणामध्ये असतात. तर तुमचं बालपण कसं होतं हे आम्हाला सांगा ना, आणि सामाजिक क्षेत्राच्या या अफाट क्षेत्रात यावं असं तुम्हाला का वाटलं? माझं बालपण या मावळ तालुक्यातील नाणे या गावात झालं. एक सर्वसाधारण परिवारात माझा जन्म. आई, वडील, मोठी बहीण आणि भाऊ असं आमचा एक छोटासा परिवार. वडिलांची रेल्वेची नोकरी आणि त्या नोकरीच्या माध्यमातून ते करत असलेले त्या क्षेत्रातील सामाजिक काम, म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या एखाद्या पुरुष रेल्वे कर्मचाऱ्याचं निधन झाल्यावर त्याच्या पत्नीला, त्यांच्या मुलांना त्या सुविधा मिळाव्यात यासाठी ते करत असलेले कार्य. आणि हे करत असताना या कुटुंबाला सावरण्यासाठी माझी आई जे कष्ट करत होती, मग ते शेती असेल, कुटुंब असेल, वेळ पडली तर बाहेर जाऊन काही काम करणं असेल, आणि हे करत असताना मग मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल आणि मी, असे आम्ही पाचही कुटुंबातले सदस्य घरातली प्रत्येक काम करत होतो. समानतेचा एक मार्ग तिथून आम्हाला दिसला, की स्त्री आणि पुरुष असं कामातही आमच्या कुठे जाणवलं नाही. मी घरातली पडेल ती कामं मी सुद्धा केली, माझ्या मोठ्या भावाने केली, माझ्या वडिलांनी सुद्धा केली, आणि एक अशा पद्धतीने आमचं बालपण सुरू होतं. त्याबरोबर शिक्षणही सुरू होतं, आणि शिक्षण करत असताना असे काही प्रसंग आले, की थोडं बाहेर जावं लागलं, काम करावं लागलं. मला सुद्धा करावं लागलं असेल किंवा माझ्या कुटुंबातली बहीण-भाऊ असेल त्यांनाही करावं लागलं. परंतु आम्ही 5 लोकं एक गुण्यागोविंदाने आमचं शिक्षण आणि कुटुंबाची परिस्थिती एक जीवाने पुढे नेत होतो. त्यामुळं एकत्रित जी काही व्यवस्था आहे, विचारसरणी, ती सुद्धा त्यातून मिळत होती. म्हणजे कुटुंबातून कष्ट काय असतात, म्हणजे आईचे कष्ट असतील, बहिणीचे असतील आणि परिसरातील महिलांचे कष्ट असतील, हे समजत होते, जाणवत होते. आणि मी माझ्या कुटुंबातले सदस्य जे काही काम करत होतो, पण महिलांना किती कष्टमय काम करावं लागतं, याची सुद्धा जाणीव या बालपणाच्याच माध्यमातून होत होती, त्याच काळात घडत होती. आणि हे करत असताना शिक्षण सुरू होतं, आणि पुढे जाऊन माझी आई बचत गटाचं जाळं ज्यावेळेस महाराष्ट्रात सुरू झालं, त्यावेळेस बचत गटाची सदस्य झाली. आणि मग बचत गटाचं काम समजून घेण्यासाठी आईबरोबर जायचा योग येत होता, आणि मलाही आवड होती, की काय चालतं, हा काय प्रकार आहे, हे शिकण्यासाठी, समजण्यासाठी जात राहिलो. आणि इकडे माझं शिक्षण सुरू होतं, आणि तिकडे ते सुद्धा कधीतरी वेळ भेटून जात होतो. आणि मग बचत गटाच्या त्या ऐकलेल्या गोष्टींमध्ये आणखी काहीतरी समजून घ्यावं, आपल्याला काहीतरी समजावं आणि पुढे जाऊन, कारण बचत गटामध्ये महिलांच्या एकत्रीकरणाचा, महिलांच्या एकसंघ राहण्याचा आणि त्यांच्या इतर बरेच प्रश्नावरती तिथे मी थोडं-थोडं ऐकत होतो. आणि मग शिकून समजून घेण्यासाठी माझा कल तिकडे जात राहिला. आणि भविष्यात माझं शिक्षण, माझ्या बालपणातील पुढचा काळ, मग म्हणजे कधी-कधी कुटुंबाच्या गरजेसाठी मी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. मी रिक्षा चालवला, आणि मग रिक्षा चालवला म्हणजे मी तो सेवा व्यवसाय म्हणून बघत होतो, की आपण लोकांची सेवा करतोय. आणि बचत गटाच्या माध्यमातून जे काही काम करतो त्यातून वेगवेगळ्या संधी मिळत गेल्या, शिकत गेलो. आणि पुढील काळामध्ये संधी मिळाली मला काही संस्थांकडनं, की बचत गटाचं काम करण्यासाठी म्हणून. आणि ते करत असताना मग महिलांचा संपर्क वाढला, त्यांच्या कुटुंबाचा संपर्क वाढला, आणि हे करत करत मी सामाजिक क्षेत्राकडे वळालो. अरे वा. म्हणजेच तुमच्या या कार्यक्षेत्राची पाळंमुळं तुमच्या बालपणातच खरं म्हटलं तर रुजलेली होती. आता आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोललो, तर ह्या महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत नेमके कोणते उपक्रम सर तुम्ही राबवलेत? आणि महिला सक्षमीकरण म्हणजे मुळात नेमकं काय हे पण आम्हाला सांगा. महिलांचा सर्वांगीण विकास म्हणजे महिला सक्षमीकरण या माध्यमातून आपण काम करत असताना आपण महिलांच्या आरोग्यापासून सुरुवात केली. कारण महिलांचं आरोग्य जर चांगलं असेल तर त्यांचे पुढचे बरेचसे प्रश्न सुटतात. आणि त्या माध्यमातून आपण सातत्याने आरोग्य शिबिरं घेतली,
आरोग्य शिबिरे घेऊन जे काही प्रश्न महिलांच्या आरोग्याशी संबंधित पुढे आले, त्याच्यावर जनजागृती करत राहिलो. त्याच्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना असतील, मग त्या आरोग्याच्या बाबतीत असतील, आहाराच्या बाबतीत असतील, उपचार पद्धतीच्या बाबतीत असतील, जे काही आपल्याला समजून घेता आलं, सांगता आलं, ते महिलांपर्यंत पोहोचवलं आणि त्यांचं आरोग्य, उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर महिलांचं हिमोग्लोबिनची तपासणी. हिमोग्लोबिनची तपासणी म्हणजे रक्ताचं प्रमाण आणि त्या दृष्टीने जर महिलांकडे पाहिलं तर खूप कमी प्रमाण असतं रक्ताचं. कारण त्यांचे जे काही रोजचे स्वतःचे कष्ट, कुटुंबासाठीचे कष्ट आणि नैसर्गिक त्यांच्यामध्ये होणारे बदल या सगळ्याचा विचार करता रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी राहतं आणि मग ते वाढवण्यासाठी आहारामध्ये काय बदल करावेत, हे आपण कॅम्प घेऊन त्यांना ते सांगत राहिलो. त्यांच्यासाठी त्या उपाययोजना करत राहिलो. काही औषधं मिळवली का, ती मिळतील का बघितली आणि अशा पद्धतीने हजारो महिलांपर्यंत आपण आरोग्याच्या माध्यमातून त्यांना आरोग्यातून साक्षर करण्याचा, सक्षम करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपण शिक्षण असेल. तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे, की मुलींचं शिक्षण गावांमध्ये 4थी 7वी याच्या पलीकडे शिक्षण नसतं आणि म्हणून मग खूप झालं तर 7वी पर्यंत एखादी मुलगी शिकते आणि पुढील 2 वर्ष घरीच ठेवल्यानंतर तिचं लग्न करून दिलं जातं आणि ती तिच्या संसारी याच्यात अडकली जाते. तिचं शिक्षण राहतं. हा खूप अभ्यास आपल्या ह्या सगळ्या ग्रामीण भागात काम करत असताना येतो आणि म्हणून आपण एक प्रयत्न केला, की आपण ज्या बचत गटाच्या महिलांना जोडून घेण्याचा किंवा महिलांबरोबर काम करताना मुलींचं, महिलांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण कसं करता येईल, यासाठी सातत्याने मार्गदर्शन करतो. मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्यांना लागेल ती मदत आपण पोहोचवतो. जेणेकरून महिलांचं मुक्तपणे शिक्षण जी पद्धत आहे ओपन युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, तर ते शिक्षण त्यांचं पूर्ण व्हावं आणि बऱ्याचशा महिलांना आपण या माध्यमातून साक्षर केलं. आपण प्रौढ साक्षरता वर्गाच्या माध्यमातून महिलांना साक्षर करतो आणि आपण महिला जर एखादी आरोग्याच्या बाबतीत थोडी सक्षम झाली, शिक्षणाच्या बाबतीने थोडी साक्षर झाली, तर पुढे तिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित येऊन आर्थिकतेची अभ्यास, बचतीची अभ्यास शिकवणं आणि एकत्रित महिलांनी कसं काम करावं यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आपण खूप काम उभं केलं. आपण त्या पद्धतीने मावळ तालुका असेल, पुणे जिल्हा असेल, जवळपास 5,000-1,000च्या आसपास महिलांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना बचत गटाचं महत्त्व, बचत गट उभारणी आणि त्यातून त्यांच्या फायद्याचं काय आहे, हे सातत्याने सांगत आलो. या पलीकडे आपण त्यांच्या व्यवसाय म्हणजे महिला आरोग्याने सक्षम, शिक्षणाने सक्षम आहे, साक्षर झाली आणि तिला बचतीची काय परिस्थिती आहे, बचत कशी करावी, बचतीच्या माध्यमातून तिला कसं पुढे जाता येईल, ह्याचं ज्ञान मिळाल्यानंतर तिने तिच्या कौशल्य गुणांचा वापर करून व्यवसायात उतरावं. तिला शक्य असेल तिने एखादा व्यवसाय छोटा-मोठा करावा किंवा 4 जणींनी एकत्र येऊन व्यवसाय करावा. या पद्धतीने आपण त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या विषयाचं व्यावसायिक प्रशिक्षण शिकवलं. उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर शिवण क्लास. मी स्वतः शिवण क्लास शिकलेलो आहे. महिलांना, मुलींना शिकवण्यासाठी मी फॅशन डिझायनिंग केलं आणि त्या माध्यमातून मी आतापर्यंत हजारो महिला, मुलींना शिकवलं. त्याचं उदाहरण जर असेल तर आपण समोर जे गोधडी बघतोय, ही गोधडी सुद्धा आपण शिलाई मशीनचा वापर आणि हाताने घातलेले टाके याचा दुहेरी संगम करून हा प्रॉडक्ट केला. याच्याबरोबर आपण खूप काम केलं. मग ते मास्क असतील, टेबल रनर असतील, कोस्टर्स असतील, असं खूप काम आपण या व्यावसायिकतेने दिलं. त्याच्याबरोबर इतरही व्यवसाय जे त्यांच्या आवडीचे आहेत. मग कोणी भाजीचा व्यवसाय करतं, कोण किराणा दुकान चालवेल, कोण आणखी पार्लरशी रिलेटेड, कोणी पापड व्यवसाय, जे ज्यांना शक्य आहे ते. पण हे सगळं मार्गदर्शन देण्याचं काम आपण सातत्याने करतो. आणि ह्या सगळ्या टप्प्यावरून ज्यावेळेस महिला थोडी पुढे येते, सक्षम होती आर्थिकतेने आणि विचाराने, त्यामुळे मग त्यांचं जे काही अंतर्गत नेतृत्व गुण शिल्लक असतात, त्या नेतृत्व गुणांना कुठेतरी चालना द्यावी. यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो, की महिलांच्या कलागुणांच्या बरोबर नेतृत्व गुण पुढे यावेत आणि त्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण असतात. वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, शासकीय यंत्रणा असतील, तर महिलांच्या नेतृत्व गुणांसाठी कार्यक्रम घेतात आणि ते आपण त्यांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करतो. त्यांना लीडरशिपसाठी पुढे आणतो. मग त्या व्यवसायात लीडर होतील, कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत लीडर म्हणून पुढे येतील, गावाच्या प्रक्रियेत येतील आणि योगायोगाने जर त्यांना संधी मिळाली तर राजकीय क्षेत्रात महिलांच्या माध्यमातून महिला आरक्षण जे असतं थोडक्यात, त्या माध्यमातून सरपंच पदापर्यंत एखादी चांगली महिला जाऊन एक गावाचं आदर्श गाव करण्यापर्यंत महिला जाऊ शकतात. या माध्यमातून आपण महिलांचं आरोग्य, शिक्षण, बचत गट, रोजगार निर्मिती आणि नेतृत्व या 5 गुणांच्या माध्यमातून एक मूठ तयार करून आपण त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करतो आणि हजारो महिलांना आपण सक्षम करण्याचा प्रयत्न केलाय. अरे वाह सर! खूपच उल्लेखनीय काम आहे तुमचं.
आता या महिला सक्षमीकरणाचं काम तर तुम्ही खूप उत्तम साध्य केलं आहे. कारण हे अतिशय कठीण आहे, की विशेषतः ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांच्या घराच्या परिघातून बाहेर काढून सामाजिक परिघामध्ये इतकं परिपूर्ण आणि सक्षम करणं. पण सर ह्या सगळ्या प्रवासामध्ये एक प्रश्न असा आहे, की तुम्हाला गायवाले म्हणून का बरं ओळखतात सगळेजण? खूप छान प्रश्न आहे हा खरं तर. गायवाले ही एक आमचं एकूण इतक्या वर्षाच्या कामाचं एक वेगळं विशेषण आम्हाला जोडलं गेलं, मला जोडलं गेलं. त्याचं कारण असं आहे, की तुम्ही जर ऐकून असाल तर रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय एक संस्था आहे आणि जी महिलांसाठी खास करून कामधेनू गोपालन प्रकल्प या माध्यमातून काम करते. आणि ते काम करत असताना मी ज्या संस्थेमध्ये पूर्वी काम करत होतो, त्या संस्थेमध्ये हा कामधेनू गोपालन प्रकल्प आला आणि माझा अनुभव बचत गटाचा खूप असल्यामुळे त्या संस्थेच्या प्रमुखांनी, "संतोष तू हे काम करू शकतोस." असा एक विश्वास त्यांना माझ्यावर होता आणि ते काम करण्याची संधी मला मिळाली. त्या माध्यमातून आमचं काम सुरू झालं. मग बचत गटाच्या मीटिंग्स असतील, त्या माध्यमातून तो प्रकल्प पुढे न्यायचा होता. मग बचत गटाच्या मीटिंग, त्यासाठी गावातल्या अंगणवाडी कार्यकर्ता, आशा वर्कर असतील, ग्रामपंचायतीची कमिटी असेल, गावातील जास्तीत जास्त लोकांना एकत्रित करून जे शेती करतायत, जे गोपालन करतायत, शेतकरी महिला म्हणून ज्या पुढे येत आहेत, अशा महिलांच्यासाठी हा प्रकल्प आपण सुरू केला. आणि मग गावात मीटिंग घेणं असेल, कुटुंबात जाऊन सर्व्हे करणं असेल, गोठ्यात जाऊन सर्व्हे करणं असेल आणि या सगळ्या प्रक्रियेतून निवड झालेल्या महिलांना आपण प्रत्यक्ष बाजारात गाई खरेदीला घेऊन जातो. त्यामध्ये बऱ्याच महिला येतात, काही कुटुंबातले पुरुष सुद्धा खरेदीला बरोबर येतात आणि त्या बाजारात गेल्यानंतर त्यांच्या पसंतीने गाई घेतली जाते. त्यांच्या आर्थिक त्यांच्याकडे जी तरतूद आहे ती आणि त्यांना मिळणारी मदत या माध्यमातून एक चांगल्यात चांगली गाई बाजारातून घेऊन आम्ही सगळे परत येतो आणि ती त्यांच्याकडे आल्यानंतर जवळपास 3 वर्ष आम्ही ह्या दिलेल्या गायीचं सुपरविजन करतो. जेणेकरून ज्या पद्धतीने आपण गाय दिली, ज्या विचाराने गाय दिली, ती चांगल्या पद्धतीने त्यांनी संगोपन करावं आणि 3 वर्षामध्ये मग त्या गायीच्या दुधाचं उत्पन्न असेल, तिला होणाऱ्या वासरांचं उत्पन्न असेल आणि हे करत असताना ज्याबरोबर आम्ही महिलांशी जोडतो, महिलांबरोबर काम करतो, तर फक्त महिलांशी जोडून न राहता त्या कुटुंबातल्या पुरुषांशी जोडलं जातो, त्या कुटुंबातल्या वृद्धांशी जोडलं जातो, मुलांशी जोडलं जातो आणि म्हणून एका परिवाराशी जोडतो. त्यात परिवाराशी जोडतो, गावाशी जोडतो. वेगवेगळ्या गावांबरोबर जोडलं गेलो. हा प्रकल्प आपण मावळ असेल, मुळशी असेल, हवेली असेल, जुन्नर असेल, अशा पुणे जिल्ह्यातल्या बहुतेक तालुक्यांमध्ये राबवत असताना, वेगवेगळ्या गावातून जात असताना, वेगवेगळ्या कुटुंबांशी संपर्क म्हणजे त्या गावातल्या एखादं मूल पण आम्हाला जाताना सहज म्हणायला लागलं, "हां, आमच्या घरी आलते हे गायवाले." मग असं बोलत-बोलत ते गायवाले इतकं चर्चेत व्हायला लागले, की आम्हाला मुख्य बाजारपेठेतही लोकं भेटली, दूध घेऊन आले. ते म्हणजे "अरे, गायवाल्यांचे आले, गायवाले सर आले." आणि त्यामुळे बघता-बघता आम्ही कधी गायवाले म्हणून चर्चेत आलो या पुणे जिल्ह्यात. आणि त्याचा खूप आनंद आहे. कारण आपण जे काम केलंय ते घराघरात पोहोचलं, गावागावात पोहोचलं आणि गावाच्या प्रमुख बाजारपेठेपर्यंत पोहोचलं. याचा नक्की आनंद आहे आणि त्याचा खूप आनंद होतो, की आम्हाला गायवाले म्हणून लोकं म्हणतात आणि आजही तुम्ही तो प्रश्न केल्यामुळे तो आनंद अजून वाढला. म्हणजेच त्या उपाधीमागे गायवालेमध्ये तुमच्या खरंच एवढ्या चांगल्या कार्याची ती पावती असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. सर एवढ्या अनेक आघाड्यांवर तुम्ही एवढं अविरत अनेक वर्ष काम करत आहात. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तुम्हाला बरीच आव्हानं पण आलेली असतील. तर कोणकोणती आव्हानं आली आणि तुम्ही कसे सामोरे गेलात त्यांना? मॅडम, खरं तर आव्हान तुमच्या प्रत्येक पावलावर आहे. जन्मापासून आतापर्यंत आव्हानं रोज येतात आणि ती स्वीकारण्याची ताकद मात्र या व्यवस्थेने दिली आणि स्वतः ती निर्माण केली. त्या माध्यमातून खरं पाहिलं तर आव्हान म्हटलं तर लहानपणच आव्हानात गेलं. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ज्या पद्धतीने होती त्यामुळे सुरुवातीपासूनच पडेल ते काम करावं लागलं, कष्ट करावे लागले. लहानपणातून कष्टाची सवय लागली. आई-वडिलांचे कष्ट आणि त्यांचं विचारसरणी हे बघत होतो. कष्ट हे बरोबर होते. मग मोठा भाऊ कष्ट करत असेल, बहीण कष्ट करत असेल, मी त्याच कष्टामध्ये सामील झालो. मग ते कष्टाची थोडक्यात जर सांगायचं झालं, तर ग्रामीण भागामध्ये आज आपण पेपरला एखादी बातमी बघतो, की एक 20, 25, 30 फूट खाली जमिनीत विहिरीत जाऊन पाणी काढलं. हे मी स्वतः अनुभव घेतलाय, की आमच्या गावातल्या 30, 40, 50 फूट जिथे पायऱ्या संपतात, पायऱ्या संपल्यावर पण विहीर खाली शिल्लक असते. दोरीनी किंवा त्या दगडांच्या कपरींना बघत-बघत, शोधत-शोधत जाऊन खाली जाऊन पाण्याजवळ जायचं. एक छोटंसं डबकं पाण्याचं असतं आणि वाटीने पाणी भरायचं. हा अनुभव घेतलाय, ही परिस्थिती अनुभवली. त्याच्यानंतर असेल तर मग घरातल्या कामांमध्ये मग ते कपडे धुणे असेल,
भांडी घासणे असेल, लाकडं आणायला जायचं डोंगरावरती. लाकूड अच्छा. फाटा चुलीसाठी जागायचा म्हणजे ग्रामीण वातावरण त्या पद्धतीने आणि जे पडेल ते काम त्या पद्धतीने. त्यामुळे आव्हानं खूप होती, की हे सगळं आव्हान पेलायचंय. कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी असेल, समाजासाठी असेल. त्यामुळे प्रत्येक आव्हानाला पेलत लहानपणाच्या पुढे आलो. थोडं कळायला लागलं, शिक्षण चालू होतं. पण शिक्षण चालू असताना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती डोळ्यासमोर दिसत होती आणि एकूणच कौटुंबिक विचारसरणीतून, की पुढे जाऊन लवकरच पैसे कमवले पाहिजेत, नोकरी केली पाहिजे, अशा विचाराचं प्रशिक्षण सुरू झालं. औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझं शिक्षण पुढे आलं आणि ते करता 1-2 ठिकाणी काम केलं. परंतु लहानपणापासून जी समाज सेवेची आईच्या आणि वडिलांच्या माध्यमातून जी काही अ, संस्कार होत होते, ते कुठेतरी मला जाणवत होते, की नाही आपल्याला ह्या क्षेत्रातही काम करायचंय. आणि मग त्या आव्हानाला पेलत मी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. मी रिक्षा चालवली आणि त्या माध्यमातून करत मी रस पण विकला. सरबत ज्याला अच्छा. म्हणतो. अ, गावाच्या यात्रेमध्ये मी काकडी सुद्धा विकली. सायकलवर फिरून गावोगाव आणि ह्या पद्धती म्हणजे आव्हान पैशाचं होतं एक आहे, शिक्षणाचं होतं दुसरं आहे आणि तिसरं आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्ण करायचं आहे. मग ह्या पलीकडे रिक्षा चालवणं असेल, 6 सीटर चालवणं असेल, त्याच्या पलीकडे जाऊन मग मी टेलरिंग काम करत असल्यामुळं टेलरिंगचं दुकान थोडंसं किंवा दुसरीकडे काम करणं असेल, हे आव्हानालाच धरून होतं सगळं. आणि ह्या पलीकडे शिकत गेलो. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करायला सुरू झालो. वेगवेगळ्या सामाजिक संस्थेत काम करताना परत आव्हानं आली. आव्हानं अशी केली, की नवीन काहीतरी शिकायचे. सामाजिक क्षेत्रामधल्या कामाची पद्धत पूर्ण वेगळी आहे. मग तिथे तुम्हाला माहीत पाहिजे आणि मग ते माहिती होण्यासाठी ते पहिलंच आव्हान होतं. बरोबर. माहितीची कमतरता. परंतु जिद्द होती, काम करायची हिंमत होती आणि वेगवेगळ्या विचारसरणीची लोकं बरोबर येत होती. ती आव्हानं स्वीकारून मिळेल ते शिकायची तयारी ठेवली. शिकत गेलो. सामोरं गेलो प्रत्येक परिस्थितीला आणि ते आव्हानं पार करत सामाजिक क्षेत्रातही एक दम बसवला. मग वेगवेगळे कोर्सेस असतील छोटे-मोठे या सामाजिक क्षेत्रातले असतील, अ, वेगवेगळे विषय जे असतील, मग शेती संदर्भात असेल, मग तुमच्या व्यावसायिक संदर्भात असेल, महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून आणखी काही शिकणं असेल. तुम्ही आता शेतकरी महिला किंवा गोपालन असेल, गोपालनाच्या माध्यमातून शिकावं लागलं. त्या बाजारातल्या पद्धती शिकाव्या लागल्या. ही आव्हानं होती. कारण बाजार हा प्रकार आयुष्यात कधी पाहिला नव्हता, गाई किंवाचा. तो शिकला, तो समजून घेतला. अ, लोकांबरोबर कसं काम करायचंय, आपलेसं कसं करायचंय, हे करता महिला बचत गटाबरोबर खरं तर मोठं आव्हान तेच आहे. महिलांबरोबर काम करणं सगळ्यात मोठं आव्हान. बचत गटाच्या महिलांना एकत्र आणणं, त्यांना ते आपलेसं करून घेणं आणि त्याच्याबरोबर कुटुंबाला समजून घेणं. त्यांच्या घरच्या पुरुष असतील, महिला असतील, सासू-सासरे असतात. मग ह्या सगळ्यांना सांगणं, पटवून देणं. एक पुरुष म्हणून बचत गटाच्या माध्यमातून काम करणं हे आव्हानच आहे आणि ते सगळं करत गेलो. कारण मला माहीत होतं, की मी प्रामाणिकपणे काम करतोय. मला महिलांसाठी काम करायचंय कारण हे लहानपणापासून कळलं होतं. बरोबर. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी काम करणार आहे. हा निर्णय असल्यामुळे त्या प्रत्येक आव्हानाला पुढे जात होतो. काम करत होतो. आणि लोकांनी इतकं मला समजून घेतलं, इतकं माझ्यावर विश्वास ठेवला, की मला ती आव्हानं सहज पाठीमागे टाकता आली आणि पुढे जाता आली. याचा अर्थ आव्हानं संपली असं नाही. पुढे सामाजिक संस्था असतील, वेगवेगळे प्रकल्प असतील, वेगवेगळ्या फंडिंग एजन्सी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचं, त्यांना बोलण्याचं, त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्याचं आणि हे करत असताना 2020च्या आसपास सन्मान सामाजिक बहुउद्देशीय संस्था, जी आपण स्वतः स्थापन केली ही खूप आनंदाची गोष्ट होती. पण एक मोठं आव्हान आमच्या समोर आलं. ते काय? तर कोविडसारखा जो काही आजार आला त्यामुळे खूप प्रश्न निर्माण झाले. परंतु आमच्या संस्थेची सगळी टीम, सगळे हं, हं, श्रमविचारी कार्यकर्ते असतील, समाजातली काही लोकं असतील, या आव्हानाला पण उत्तर देण्यासाठी त्यांनी सुद्धा सपोर्ट दिला आणि सन्मान संस्थेच्या माध्यमातून आपण जे काम करत गेलो पुढे आणि त्या काम करत ती आव्हानं कधी मागं पडली, त्या तरी काळातली, त्या पिढीची ती आपण पुढे आणत गेलो. मग श्रीविद्या प्रतिष्ठान संस्था आपल्याला जोडली. वेगवेगळे प्रकल्प आपण करायला लागलो. या सगळ्यांच्या माध्यमातून आव्हानं आजही आहेत. परंतु ते पेलण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, आपल्या टीममध्ये आहे आणि ती आपण पार करतोय आणि आव्हानाला तोंड देणं हेच खरं जगणं आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. बघा ना, ही आव्हानं आपल्याला किती सगळं शिकवून जातात. म्हणजे असं किंबहुना ही आव्हानं कदाचित आपल्या आयुष्यात याच्यासाठीच येतात, की आपण काय आहोत, हे जाणून घेण्यासाठी नाही, तर आपण काय होऊ शकतो, याचा पाठच आपल्याला आव्हानं घालून देतात. तर असा हा तुमचा आव्हानात्मक प्रवास आहे, अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे.
पण या प्रेरणादायी प्रवासामागे पण कोणाची तरी प्रेरणा असेलच ना? नक्कीच. तर कोणाकोणाची प्रेरणा तुम्हाला संपूर्ण कार्यप्रवासात लाभली आहे? सगळ्यात प्रथम जर म्हटलं तर माझे आई-वडील. ते खूप प्रेरणास्रोत आहेत माझ्यासाठी. कारण त्यांचं आयुष्य आणि माझं बालपण हे बघत-बघत मी मोठा झालो. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, शिक्षणाची मूर्त मिळवणाऱ्या सावित्री फुले असतील, त्यांना सोबत येणारे ज्योतिबा फुले असतील, महर्षी कर्वे असतील, ज्यांनी स्त्री शिक्षणाचं एक मोठं काम उभं केलं. या भारताला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. हे सगळे प्रेरणास्रोत आहेत. आणि ह्या सगळ्यांचे विचार पुढे घेऊन या सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मग बरोबर असलेले, मग माझी मोठी बहीण असेल, माझा मोठा भाऊ असेल, माझी पत्नी असेल, मुली माझ्या 2, यांचं सोबत मला खूप आहे. यांच्या सोबतीने किंवा त्यांनी मी करत असलेल्या कार्याला अ, हे करू नकोस, हे चुकीचं आहे, असं कधीही न म्हटल्यामुळे त्यांची मला कायमच साथ मिळाली, सोबत मिळाली. त्याचबरोबर मार्गदर्शन म्हणून बरीचशी लोकं मिळत गेली मला. त्याच्यामध्ये माधव चव्हाण असतील, ब्रिगेडियर रघुनाथ जठार असतील, रोटरी क्लबचे कुमार शिंगारे असतील, त्याचबरोबर शेख चाचा असतील, डॉक्टर वर्धमान असतील. हे मार्गदर्शक म्हणून लाभले, की त्यांच्यामुळे एक सामाजिक क्षेत्रामध्ये एखाद्या प्रकल्पावर खोलात जाऊन काम करण्याचं, ते करत असताना काय काळजी घ्यावी, असा खूप अभ्यास त्यांच्याकडून होत गेला. त्याचबरोबर माझे मित्रमंडळी असतील, या सामाजिक क्षेत्रात इतके वर्ष 28 वर्ष काम करताना सहकारी म्हणून लाभलेले जे काही सगळे लोकं असतील ते. अ, मग बचत गटातल्या महिला पण मला कधी-कधी मार्गदर्शक जाणवतात किंवा सोबतीला असल्यासारख्या वाटतात. ती एक ताकद आहे आपली. आणि याबरोबरच आपण ज्यावेळेस सन्मान संस्थेची उभारणी करत होतो, त्यावेळेस मार्गदर्शक सोबतीला असणाऱ्या आणि ठामपणे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करण्यास पुढे नेणाऱ्या शिल्पा कशेळकर मॅडम असतील, त्या त्यांचं खूप योगदान या सगळ्या कामात मिळतं आणि मिळत आहे. त्याचबरोबर आलेले सगळेच बरोबरीने आलेली जी काही मंडळी आहेत, मग कदाचित मी एखाद्या ठिकाणी शिकवायला जात असताना तिथला विद्यार्थीसुद्धा मला कधी-कधी काहीतरी शिकवून जातो किंवा बचत गट असतील, शेतकरी महिला आहेत. शेतकरी महिलांबरोबर काम करताना एक वेगळा आनंद मिळतो. त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं. अशा पद्धतीने जे काही आयुष्यात माझ्याबरोबर आले, ते सगळे सोबतीला आले, मदतीला आले, मदत करत राहिले आणि माझ्या कार्याला सपोर्ट म्हणून त्यांनी कायम साथ दिली. त्यांच्या साथीने, त्यांच्या स्वप्नीने आणि असलेल्या ह्या प्रेरणास्थानांमुळे मी इथपर्यंत माझा हा प्रवास करत आलेलो आहे. फारच छान. सर, आता सध्या महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, त्याचबरोबर गोपालन अशा अनेक आघाड्यांवर तुमचं काम चालू आहे, चालू राहणार आहे. आणि तुम्ही आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे शिवविद्या प्रतिष्ठान आणि सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्था या 2 संस्थांमार्फत तुमचं कार्य चालू आहे. पण आता या क्षेत्रांव्यतिरिक्त अजून काय भविष्यकालीन योजना आहेत तुमच्या? भविष्यकालीन योजना खूप आहेत. त्यातली जर प्रामुख्याने आपण विचारात घेतली, तर आपण संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र उभारत आहे. काही ठिकाणी याची छोट्या-मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. आणि हीच कौशल्य विकास केंद्र त्यामध्ये मुली असतील, महिला असतील, युवक असतील आणि सर्वच समाजातील प्रत्येकाला साक्षर करण्याचा एक विचार आपण या माध्यमातून पुढे आणतोय. मग तो शिक्षणाच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून असेल आणि ज्यांना माहितीची गरज आहे ती सगळी देण्यासाठीच आपण एक अ, प्रशिक्षण केंद्र याची जी काही उभारणी करतोय त्यासाठीच मी सगळ्यांना आव्हान करेल, की ती उभारणी करत असताना ही उभारणी फक्त संस्थेची नाहीये, माझी नाहीये, तर ही समाजाची आहे आणि समाज साक्षर करण्यासाठी आपण घेतलेला हा एक वसा आहे आणि तो पुढे नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांची सोबत साथ असेल. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ते ज्ञान द्यावं, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने तो वेळ द्यावा आणि ज्याच्याकडे आर्थिक सोर्स आहेत, ते समाजाच्या चांगल्या कामासाठी संस्थेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपलं सहकार्य करावं. या पलीकडे जाऊन ज्यांना वेगवेगळं म्हणजे काही शासकीय अधिकारी लोकं असतात, ज्यांनी 28 नोकरी केली, एका वेगळ्या चांगल्या क्षेत्रात काम केलं, पण रिटायर्ड झाल्यानंतर तो त्यांचा वेळसुद्धा जर आपल्या ह्या कामात दिला, तर आपल्या काही नवीन युवकांना संधी मिळेल, त्यांना काहीतरी नॉलेज मिळेल
आणि तुम्ही तुमच्या ज्ञानाचंही लोकांपर्यंत जर वाटप केलं, दिलं ज्ञान, तर ते वाढतंच. अशा पद्धतीने आपण संस्थेला मदत करावी. ज्ञानाच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आर्थिक मदतीतून. या पद्धतीने आपण पुढे जाऊयात. आपण सगळे मिळून पुढे जाऊयात आणि संस्थेने घेतलेला एक विचार हा फक्त संस्थेचा न राहता आपल्या सगळ्यांचा विचार असेल, असं आपण ठरवूयात आणि आपण सगळे मिळून संस्थेला पुढे नेऊयात. नक्कीच. तर मंडळी, समाजाचा एक जागरूक घटक म्हणून आपण नक्कीच ह्या स्वप्नांना साकार होण्यास मदत करू शकतो. प्रत्येक वेळी आर्थिक मदत करावीच असं नाही, पण तुमच्याकडे असलेलं कौशल्य, तुमच्याकडे असलेला वेळ आणि ज्यांना कोणाला शक्य आहे त्याने आर्थिक मदत या माध्यमातून आपण या संस्थांना मदत करून किंवा यासारख्या अनेक संस्थांना मदत करून हा जो काही वसा आहे हा नक्कीच पुढे नेऊ शकतो आणि हा एक समाज अतिशय सुंदर आणि आपण असं म्हणूया संवेदनशील बनवू शकतो. तर या दोन्ही संस्थांची माहिती आपण लिंकमध्ये दिलेली आहे. ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. तुमच्याकडून एक भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे. धन्यवाद संतोष सर, आज आपण आलात आणि तुमच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आम्हाला उलगडवून दाखवलत आणि त्यातले अनेक पैलू त्या निमित्ताने आमच्या समोर आले. तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार आणि सगळ्या मंडळींना पुढच्या भागात आपण परत नक्की भेटूया अजून एका अशाच प्रेरणादायी प्रवासाची माहिती करून घेण्यासाठी. धन्यवाद.